आता लग्न किंवा आजारपणासाठी पीएफ खात्यातून एकाच वेळेस 1 लाखांपर्यंत काढता येणार पैसे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी रोरो सेवा लवकरच रेवदंड्यापर्यंत। मुंबई ते रेवदंडा हे अंतर अवघ्या 2 तासांवर येणार। जेट्टी आणि ब्रेक वॉटर वॉल उभारण्यासाठी 175 कोटींच्या निधीला नुकतीच मंजुरी। मुंबई पुणेकरांचा प्रवास आणखीन जलद होणार। अटल सेतूपासून थेट एक्सप्रेसची निर्मिती, यामुळे 1.25 ते 1.5 तासांची बचत होणार। चांद्रयान 4 मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी। मोहिमेसाठी 2104 कोटींची तरतूद। चंद्रावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणार। नाशिक पोलिसांची तुमच्या रील्सवर करडी नजर। भाईगिरीचे संदेश असणाऱ्या पोस्ट डिलीट करण्याचे पोलिसांचे आदेश। नांदेडमध्ये महिलांना फाटक्या साड्यांचं वाटप। भाजपच्या महिला सन्मान सोहळ्यातील प्रकार। महिलांचा कार्यक्रमाच्या आयोजकांवर संताप। हदगाव हिमायतनगर तालुक्यातली धक्कादायक घटना। सलमान खानचे वडील सलीम खान यांना बिश्नोईच्या नावानं बुरखाधारी महिलेची धमकी। बाईकवरून आलेल्या दोघांनाही पोलिसांकडून अटक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार। सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा। उत्तम जानकर आगामी विधानसभेसाठी माळशिरसमधून रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तम जानकर यांनी आज शरद पवारांची सिल्वर ओकवर घेतली भेट। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। आज मुंबईत पक्षप्रवेश। सांगलीच्या मानखटावमध्ये रंगला कुस्ती स्पर्धेचा थरार। माऊली कोकाटेनं पटकावली मानाची गदा आणि 5 लाख रुपयांचं बक्षीस। एक कुस्ती अशी